छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. चला निर्णय आपण जाणून घेऊ, नंतर मॅच देखील सुरुवात होते. शिलोत्तर संघाने बॅटिंग स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे तांबडमाल संघाला. सेमीफायनलचा मॅच 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आपण पाहतोय चेंडूला फोर्स केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलेला आहे. 6 धावांकरता एक बिग शॉट इथे येताना दिसतोय. षटकाराने सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा आणखीन एक धमाका इथे येताना दिसतोय आणि हा चेंडू देखील सरळ 6 धावांकरता निघून जातोय. ते आता आक्रमण केलेलं आहे आकाश धानवी याने. इथे देखील एक मोठा फटका येताना दिसतोय. हा चेंडू देखील 6 धावांकरता निघून जातोय आणि या षटकाराने आपण पाहतोय हा सामना इथे फिनिश केलेला आहे आकाश धानवी आणि हार्ड लक भाबोला बॉईज. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल जीवदानी गिरीज. अजित चला चेंडू पाठवायचा इकडे.
हॅलो हॅलो. हॅलो. जे बावन्ट्री पंच आहेत ते प्लीज एकाच जागेवर बसू नका. त्याने मैदानाच्या चारी बाजूने व्हा प्लीज. जे बावन्ट्री पंच आहेत तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हा सामना 3 षटकाचा असेल, लक्षात घ्या. सेमीफायनलचा सामना आहे. गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तरीये वर्सेस आई सोनसरी तांबडमाल यांच्यामध्ये हा सामना होतोय. सेमीफायनलचा सामना. पंचांकडे इशारा येतोय सामन्याला सुरुवात. सिलोत्तर ए संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ललित आणि प्रवीण. स्ट्राईक चेंडवर आपण प्रवीण याला बघतोय, नॉन स्ट्राईक चेंडवर ललित. आणि तांबडमाल संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर अतुल. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू होता. लॉग अपच्या दिशेला ढकलून दिला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात दोन्ही संघासाठी विचार करायला गेला तर, कारण पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. धाव संख्या आहे 1. याच्यामध्ये जो कुठला संघ विजय होईल तो आपण बघतोय जीवदानी स्पोर्ट गिरीश संघाची फायनल मध्ये आमने सामने लढत देईल. त्याच्या अगोदर हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर. एक नावाजलेलं नाव आपण बघतोय अतुल ठाकरे. या हो हो, अप्रतिम डिलावरी. ललित सारखा एक खंदा फलंदाज होता, त्याला हा चेंडू काय समजला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण बघतोय ग्रुप ग्रामपंचायतचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा जरा साईडला करायचा आहे प्लीज. तो डोळ्यावर येतोय आपल्या डाव्या बाजूला. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता. एसटी रक्षक बीड झालाय तिथे. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. 1+1 अशा 2 धावा येत आहेत या चेंडूवर. खरोखरच 30 तर्रार असा चेंडू अतुल ठाकरे. त्याने मागच्या वर्षी आपण बघतोय केपीएल मध्ये खरोखरच आपल्या नावाने एक धुमाकूळ घातला होता. तोच फलंदाज आपण बघतोय. धावसंख्या बघतोय, धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. सामोरे फलंदाज प्रवीण. या पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता आणि अशा प्रकारे बाद झालेले आहेत फलंदाज. तर पहिला हातराला बसलेला आहे इथे प्रवीण याच्या रूपाने. आणि अतुल याच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की 3 चेंडू जर निर्धाव टाकले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. प्रकाश तुंबडा याच्याकडून. बघा इथे गोलंदाजासाठी पारितोषिक लागलेलं आहे. 3 चेंडू जर डॉट चेंडू केले तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे अजय. विकेटची हॅट्रिक साजरी केली तर अजय लोखंडे याच्याकडून, संजय लोखंडे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे इथे. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो काय चेंडू, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला इथे. एक धाव आलेली आहे या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 4 धावा. एका बाजूने बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स सिरत तर हे संघाचा जो एक जबरदस्त धाकड फलंदाज आपण ज्याच्या नावाने ओळखला जातं ललित भोवर सारखा फलंदाज स्ट्राईकच्या हँडवर बघतोय. परंतु गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघूया, जोरदार अपील केली जाते आणि अशा प्रकारे पंचांचं बोट हवेत उठतंय. अशा प्रकारे मोठा आदरा बसतोय. ललित भोवर बॅक टू द डगआउट. क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब जे तर या विकेटसाठी बघा पारितोषिक आलेलं आहे प्रकाश तुंबडा एफपी याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अतुल याच्यासाठी आलेलं आहे. खरोखरच चांगली गोलंदाजी बघतो आपण अतुल याच्याकडून. पहिलं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि धावा दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4. या पुढचा चेंडू तेज तर्रार चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता पंच इशारा करतायत. षटक क्रमांक पहिलं संपतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गावदेवी सिलत्तर ये संघाची 2 बाद 4 धावा. अजय आणि विशाल असे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नक्की चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 4च धावा आलेल्या आहेत. दुसरं षटक असेल योगेश याच्या मार्फत. समोर फलंदाज आहे तो अजय. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू योगेश. ओहो त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. तू चल मैं आया. लई दिसाचा हट माझा पुरवा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पुरवा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. योगेशच्या पहिल्या चेंडूवर हा गडी बाद केलेला आहे. मागच्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले होते. पण तो चांगली गोलंदाजी आता मात्र योगेश याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे नंबर 5चा बॅटर महेंद्र. डाव्या हाताचा फलंदाज आहे. बघा सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच धावा जमवाव्या लागतील. या पुढचा चेंडू फटका फसलाय. पुन्हा एकदा शतरक्षक येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग बघायला मिळते आपल्याला. किंग मेकर मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. साहित्य त्यांना मान आहे. साड्यांचा जीव प्राण आहे.
मान्यवर मामाचं ध्यान हाय, बाळ्या मामा भिवंडीची शान हाय. पुन्हा एकदा हॅट्रिकला संधी आणि पुन्हा एकदा हॅट्रिक साठी पारितोषिक प्रकाश तुंबडा एप्पे याच्याकडून. विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. योगेश याला काय गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. बॅक टू बॅक 2 विकेट, हॅट्रिकची संधी ऑन द हॅट्रिक. हो हो, काय चांगला चेंडू बघा. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होताना दिसते. पुन्हा एकदा जी धावसंख्या बघतोय आपण ती स्थिरावलेली आहे. फक्त आणि फक्त 4 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. नवीन फलंदाज आपण बघतोय किरण. सेमीफायनलचा सामना आणि आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर ये वर्सेस आई सोनसरी तांबडवाल याच्यामध्ये हा सामना चालू आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ज्या प्रेक्षकांनी उशिराने आपले मोबाईल खोलले असतील त्यांच्यासाठी, त्यांच्या माहितीसाठी सेमीफायनलचा सामना. हा पुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू. की या स्पर्धेची मिडन ओव्हर झालेली असेल किंवा नसेल, बघा मिडन ओव्हर साठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते. हो हो हो, काय चेंडू बघा. मिडन ओव्हर साठी इथे 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. परंतु धावचीच्या रूपाने पुन्हा एकदा इथे विकेटचं पतंग होताना दिसतंय. थँक्यू डीजे. बघा मिडन षटकासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. गणेश बनसोडे, सुनील राऊत, संजय लोखंडे आणि वैभव धूम आणि तसंच प्रकाश तुंबडा याच्याकडून एक चेंडू. हा जर डॉट चेंडू आला तर नक्की 2000 रुपयाचा मानकरी ठरेल योगेश. बघा लोकांना 2000 रुपये कमावण्यासाठी किती मेहनत करावी लागते, परंतु ते एक डॉट चेंडू आणि 2000 रुपयाचं रोख पारितोषिक. काय होते या चेंडूवर. ओ हो हो, आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. कदाचित या टुर्नामेंट मधली पहिली मिडन षटक असेल का. बघा या स्पर्धेमधली पहिली मिडन ओव्हर आहे जी योगेश याच्या नावावर आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरतोय. काय गोलंदाजी केलेली आहे गोलंदाजाने. तर 2000 रुपयाचं जे पारितोषिक लावलेलं आहे ते गणेश बनसोडे, संजय लोखंडे, सुनील रावत, वैभव धूम आणि प्रकाश तुंबडा एप्पी, तसंच गणेश वाघ यांच्याकडून हे 2000 रुपयाचं पारितोषिक योगेश याच्यासाठी लागलं होतं. मिडल षटक टाकलं होत म्हणून आणि ते 2000 पारितोषिक लागू सुद्धा झालेलं आहे. तर शेवटचे 6 चेंडू, निर्णायक चेंडू वैभव याच्या हातामध्ये हा चेंडू असेल. धावसंख्या स्थिर आहे 4 या आकड्यावर. ज्या 4 धावा आपण बघतो पहिल्या षटकामध्ये आलेल्या होत्या. काही गोलंदाजी आपण बघतो आई सोनसरी तांबडमाल संघाकडून. वैभव वैयक्तिक पहिलं तर संघाचं शेवटचं शतक. सामोरे फलंदाज किरण. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच इशारा करतायत की खराब चेंडू आहे आणि अवांतर धावेनी जी धावसंख्या आपण बघतोय 4 वरून थोडीशी पुढे सरकताना म्हणजे 5 या आकड्यावर येऊन थांबलेले आहे. वैभव शेवटच्या षटकातला पहिला चेंडू.
बघा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जर निर्धाव चेंडूचा विचार करायला गेला तर ह्या इनिंग मध्ये दुसरं षटक तर मिडलच होतं. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला म्हणजे पहिल्या षटकामध्ये 4 डॉट चेंडू होते. दुसऱ्या षटकामध्ये पूर्ण ओव्हर मिडल होती. या षटकामध्ये बघायला गेलं तर एक चेंडू हा डॉट आहे. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलाय. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळी. धाव संख्या 6. वैभव गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. बघा कदाचित हा झेल सुटला आहे असं तरी वाटतंय. फक्त या चेंडूवर एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 7 धावा. या स्पर्धेमधलं पहिलं मिडल षटक आपण बघतोय योगेश याच्या नावावर गेलेलं आहे. वैभव पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. चार चेंडू टाकून झालेले आहेत शेवटच्या षटकामधले. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि समोर फलंदाज आपण बघतोय किरण सारखा फलंदाज आहे. नक्कीच 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा असं वाटतंय की बांधून ठेवलेला आहे यावेळी फलंदाजांना. या तिन्ही गोलंदाजाने अतुल ठाकरे यांनी सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर योगेश आणि आता मात्र वैभव काय गोलंदाजी केलेली आहे या तिन्ही गोलंदाजाने. पण बघायला गेलो तर 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. यावेळी बघा मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय की काय आणि यश सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 आणि 14 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. 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 ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण. त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला पाहाव मान. धर्मवीराच्या नावाप्रमाणे धर्म राखील छान. आनंद सूर्य निघून गेला तरुण जीवाच रान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब.
तर 14 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण अतुल आणि निलेश. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय ललित. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू फुल टॉच चेंडू आणि लेग साईडच्या दिशेला खेळून काढलाय. बघता बघता चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. निलेश याच्या बॅटमधून आलेला हा चौकार आणि चौकाराने संघाची धाव संख्या 4. ललित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला चेंडू. पॉइंटच्या दिशेला चेंडू गेला होता. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 5. चांगली सुरुवात आपण बघतोय अतुल आणि निलेश याच्याकडून झालेली आहे. तर सेमीफायनलचा सामना आहे. याच्यामध्ये जो संघ विजय होईल तोच आपण बघतोय शिवधानी गिरीश संघासमोर फायनल मध्ये झुंज देईल. पुन्हा एकदा ललित. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु हा षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 11. रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. अतुल याच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि षटकाराने संघाची धाव संख्या 11 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 3 धावेची गरज. या पुढचा चेंडू लॉग आणि लॉगांच्या मधून 1 बाउन्स सीमारेषे पार. विजयी चौकार आणि अशा प्रकारे फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे आई सोनसरी तामडमाल संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव. देवा के किंग नाव ऐकून भल्या भल्यांचे हलतन गाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र देवा भाईचं नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र देवा भाई